तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत है। तर आज हम करने वाले हैं धान लगाने का काम। धान लगाने का काम मतलब हमारे यहाँ उसको भात लगाने का काम बोलते हैं। तो ब्लॉग में बने रहे, बहुत सारा मजा आने वाला है। तो चलो, सर्वात पहिले तर आपल्याला जे काम करायचं आहे ते काम म्हणजे आपल्याला रोप खणायचा आहे। तर चला, तिकडे रोप वगैरे खणतायत तर तिथे जाऊन आपण पण थोडंफार मदत करू। तर गाइस, आता आपण आलोय रोप खणायला आणि आजींनी वगैरे तर सर्व असं रोप खणून ठेवलेलं आहे, नाही का। तर चला, आता आपण पण थोडंफार रोप खणू आणि इथे तुमची वहिनी पण छान असं रोप खणते। तर चलो, हम भी थोडाफार मदत करते हैं या हेल्प करते हैं। तर गाइस, तुमच्या भावाला तर काय रोप खणता येत नाही, पण तरी पण आपण थोडंफार रोप खणू। यहाँ पर तुम्हारे वहिनी तो बहुत फास्ट है, तुम्हारा भाई स्लो है, नहीं क्या। ती आजी बघा काय बोलते नंतर बघा काय करशील काम करायला। तर गाइस, फायनली आपण एक मोठ खणलेला आहे, तर बघू शकता तुम्ही, बांधून पण घेतलेला आहे। आणखीन तर भरपूर असं खणायचं बाकी आहे। तर गाइस, व्हिडिओ काढता काढता तर तुमच्या भावाची आत छोटीशी मागे राहून गेली, नाही का। सर्वजण पुढे गेलेत, तुमची वहिनी पण पुढे गेली, तुमचा भाऊच मागे आहे। आम्ही इकडे रोप खणत होतो आणि इकडे आजींनी खतरनाक असे आपल्या पप्पांसाठी गाणं म्हणलेलं आहे, तर तुम्ही ऐका ते पण। टिकोरी बा टिकोरी, चंदनाची टिकोरी, एक टिकोरी उडाली, गंगल जाऊन बुडाली, गंगल आला लोंड, भिजला माझा गोंड, गोंड्याची पदरी रुपाया, भाऊ माझा शिपाया, माझा आनंद शिपाय। शिपायाने केली बायको, ती गेली टाकाला, इंचू चावला नाकाला। रोप तर आपण थोडंफार खणलेलं आहे। आता आपल्याला जे काम आहे ते म्हणजे खळीत असलायचे आहे। बाबांनी इकडे आवत वगैरे धरलेलं आहे, तिकडे पण आवत धरलेलं आहे। तर या केऱ्याच्या मेरेला जे गवत आहे ना, ते आपल्याला त्याच्यामध्ये काढायचं आहे या पावडीने। तिकडे भात खणायचं काम चालूच आहे, थोडंफार भात खणायचं पण काम बाकी आहे। तो चलो, फिलहाल हम अपना काम करते हैं, ये वाला काम। तर गाइस, आपलं मागले दोन्ही आवनांचं खळीत असायचं काम तर झालंच आहे। आता आपल्याला थोडे खाली जायचं आहे आणि तिथं पण एक केरा किंवा आवन, आमच्या इकडे आवन म्हणतात, तर तिथं पण जाऊन आपल्याला ते खळीत असलायचं आहे। तो चलो, वहां पर जाते हैं और वहां का जो काम है वो कर लेते हैं। हिंदी तो मेरे को बोलना नहीं आता, पर टूटी फूटी हमारी हिंदी मराठी ले लेना, समझ ले लेना आप। तर फायनली आपल्या या केऱ्यामध्ये पोहोचलोय आणि इथे पण ह्या साईडला बघू शकता तुम्ही, ह्या साईडचा आपल्याला गवत वगैरे काढायचं आहे। तर चला, मी काढतो, तोपर्यंत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि हो सके तो एक छान असा कमेंट पण करू शकता तुम्ही। तो चलो, हम काम करते हैं, तब तक तुम कमेंट लाइक शेयर जो करना है वो करो। तो हमारा मोबाइल गिर चुका है गाइस, तो क्या ही कर सकते हैं, जाने दो। अर्धा मेरा लगभग काम हो ही चुका है, ये तो फोन उल्टा हो चुका है। तर गाइस, फायनली आपलं हे काम पण झालेलं आहे आणि इथलं तर आपलं सर्व काम झालेलं आहे।
काम करून तर लय दमवतं. तुम्हाला वाटत असेल याच्याने काही दमवत नसेल, पण खूप सारं दमवतं. आणि तिकडे रोप पण कम्प्लीट केलं असेल त्यांनी खणून वगैरे. तर आता तिथे जाऊन बघू रोप वगैरे खणलेलं आहे का नाही. आणि आता जेवण पण करावं जावं लागेल. तर ब्लॉगमध्ये तर पहिले रोप वगैरे जाऊन बघू तिथं कम्प्लीट केलेले आहे का नाही ते. तो चलो मेरे साथ तुम. इकडे पण आपण धान पेरलेलं आहे, म्हणजे रोप हे पण 2-3 दिवसात खणावं लागेल आणि बाकीच्या केऱ्यांमध्ये लावावं लागेल, नाही का. तो चलो वहां पे जाके मिलते हैं तुमको. तर गाइस इथे आणखीन थोडस रोप खणायचं बाकीच आहे. तर फिलहाल तो हम आराम कर रहे हैं यहाँ पर बैठ के. आणि इकडे खणू राहिलेत बाकीचे. तर गाइस फायनली इथे धान वगैरे यानी रोप वगैरे खन के रेडी हो चुका है. तो फिलहाल जाते हम खाना खाने. खाना खा के फिर आएंगे इस धान को लगाने के लिए. तर गाइस आता आपण आलोय जेवण करायला. आणि बघू शकता पोळी, उडदाची डाळ, भात आणि बटाट्याची भाजी आणि मिरची आहे. तर चलो हम अब जेवण कर रहे हैं. तो गाइस खाना पीना तो हो चुका है. अब जो हमको काम है वो इस धान को उस वाले केरे में लेके जाना है. सभी अपने अपने काम पे लगे हैं. तो चलो हम भी काम पे लगते हैं. तर गाइस फायनली केऱ्यामध्ये रोप वगैरे तर पसरवलेलं आहे आणि इकडे लावायला पण सुरुवात केली आहे. तो हम भी थोड़ी देर में लगाएंगे. तर गाइस आता आपण आलो होतो पाणी लावायला. पाणी तर लावलंय, आता आपण जाऊ भात लावायला. तो चलो. भात लावता लावता तर भरपूर असा पाऊस आलाय, तरी पण त्यांचं काय लावायचं काय थांबू नाही राहिलं. बघू शकता आपण तर या झाडाच्या खाली आलोय लपायला. मोबाईलच्या कॅमेऱ्यावरती पण पाणी पडतंय म्हणून तुम्हाला नीट दिसणार नाही, म्हणून थोडा वेळ थांबूयात. 1 hour later. तर गाइस फायनली पाऊस उघडलेला आहे, नॉर्मलच चालू आहे आणि तिकडे सर्वांनी लावून पण मोकळं केलेलं आहे. आता आपण दुसऱ्या केऱ्यामध्येच लावायला जाऊ. तर दुसऱ्या केऱ्याचं पण वाळवटायचं वगैरे काम चालू आहे. आता याच्यामध्ये भात लावायचा आहे आपल्याला. तर गाइस पहिल्या केऱ्यामध्ये पण सर्व भात वगैरे लावून घेतलेला आहे. आता दुसऱ्या केऱ्यामध्ये लावायला सुरुवात केलेली आहे. रोप वगैरे तर पसरवून दिलेला आहे बघू शकता, आणि तिकडे लावायला पण सुरुवात केलेली आहे. तो चलो हम भी लगाते हैं इसका छोड़ने का, फिर मेरे साथ भात लगाने का. तर गाइस फायनली आपला पहिला केरा आणि दुसरा केरा तर लावून झालेला आहे. चला आता आपण जाऊया तिसऱ्या केऱ्यामध्ये. सर्वात पहिले तर आपल्याला जे घ्यायचं आहे ते म्हणजे हे रोप घेऊन जायचं आहे त्या केऱ्यामध्ये. फायनली एवढेच मूठ तर उचलून घेतलेले आहे. तर आता हे सर्व याच्यामध्ये पसरवायचे आहेत. तर मी पसरवतो. तर गाइस आणखीन पाऊस येण्याची शक्यता झाली आहे.
जादूचा वगैरे तर जुगाड आपण करून घेतलेला आहे, जेणेकरून पावसाने आपण भिजू नाही शकत. फिलहाल इसके गुंडे वगैरे लगा देते हम. तर गाईस फायनली आपण रेडी झालोय. तर चला आता आपण भात लावायला जाऊ. तिसऱ्या केऱ्यामध्ये पण लावायला सुरुवात केली. तर गाईस तिसऱ्या केऱ्यातले पण थोडंसं बाकी आहे ते लावून राहिलेत आणि आपल्याला हे रोप आता या छोट्याशा केऱ्यामध्ये आणि त्या पुढल्या केऱ्यामध्ये पसरवायचं आहे. तर आपण ते रोप पसरवू. तर गाईस दोन्ही पण केऱ्यामध्ये आपण मूठ वगैरे पसरवून दिलेलं आहे आणि पाऊस पण थांबलेला आहे. मग काय आता हे पण काढून घेतोय मी. तो फाइनली हमने ये निकाल लिया है. तो अभी यहाँ पर रख देते हैं. कहाँ पर रखते हैं? तर गाईस फायनली पहिला केरा आणि दुसरा केरा आणि तिसरा केरा तर कंप्लीट झाला आहे आणि आपण रोप पसरवायला गेलेलो तिकडे पण लावायला सुरुवात केलेली आहे. तो फिलहाल हम आगे वाले केरे में लगाने जाते हैं. तर गाईस बाकीचे तर मागल्या छोट्या केऱ्यामध्ये लावतात आणि तुमची वहिनी बघा कुठे आले. इथून तर डायरेक्ट इथं तर तिला लावायचं आहे. मग समझ सकते हो तुम्हारी वहिनी बहुत चालाक है, ऐसा बोलूंगा मैं. देख ही नहीं रही. तर गाईस फायनली भरपूर असा पाऊस आलेला आहे. तर आपल्याला घोंगडा भेटलेला आहे बघू शकता. तर हे आपण घोंगडा घेतलेला आहे. आता सध्या आपलं जादू पण घ्यावं लागेल. घोंगडा तर नाही जमणार, याच्याने भंगावतं खूप काम करायला. तर बघू शकता त्या साईडने भरपूर पाणी येऊ राहिलंय. दुपटीसारखं दिसतं ना, तिकडून पाऊस येऊ राहिलाय. पाणी या पाऊस. फिलहाल तो सबको चुपने के लिए हम ये लेके जा रहे हैं. ये कचकड लेके जा रहे हैं सबको चुपने के लिए. तर गाईस फायनली आपल्या जादूचा जुगाड झालेला आहे आणि आपल्या पायाला पण बेकार असं लागून गेलेलं आहे. बेकार आग उडते बघू शकता. फिलहाल तो हमने उस जख्म पे लिए गाँव की उपचार किया है. टनटनी आग उडते. तर गाईस मागले 4-5 केरे तर आपण लावून घेतलेले आहे. आता आपण चाललोय लास्ट केऱ्याकडे. म्हणजे आपले आणखून भरपूर लावायचं बाकी आहेत, पण आपण आज चिखोल तेवढ्याच केऱ्यांमध्ये केलेलं आहे. तेवढेच केरे लावायचे आहेत आपल्याला. आणि आपली जखम जिथे लागली होती तिथं तर पट्टी तर नाही केली, पण हे आपण टणटणी गावठी उपचार वगैरे केला आहे. तर आता ते थोडंसं राहिलंय, ते एक केरा लावून घेऊ आणि सुट्टी घेऊन घेऊ. तो चलो. आणि इथे लावायला पण सुरुवात केली आहे बघू शकता. थोड़ा सा हम भी जाके लगाते हैं. अब बाकीचे तर पुढे लावतायत आणि बाकीचे मागे. आपण कुठं जायचं इथे. तो गाइस फाइनली हमारा धान लगा के हो चुका है. आई होप आज का ब्लॉग आपको पसंद आया होगा. पसंद आया होगा तो हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर से कर लेना. मिलते हैं ऐसे ही मजेदार नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए बाय बाय.